रिकमेंडेड MCQ नंबर 14. यातमध्ये काय म्हणते, हा ॲक्च्युली PYQ आहे सी सेटला मागच्या रविवारी झालेला 2025 राज्यसेवेच्या सी सेटचा पेपर आहे. आर हा भागाकार दर्शवतो, टी बेरीज दर्शवतो, डब्ल्यू वजाबाकी, बी गुणाकार. हा इंटरेस्टिंग गोष्ट बघा, हा TCHचा पॅटर्न आहे. ए म्हणजे अधिक, डी म्हणजे भागिले, पी म्हणजे गुणिले, एस म्हणजे वजा. तर याची किंमत किती, हा आपला राज्यसेवेला दिसतो. आता प्रश्न याच्यावरून तुम्ही स्मार्ट दृष्टिकोन बॅच जे आपण 1,500 प्रश्न TCHचे सोडवलेत त्याचं महत्त्व समजून घ्या. आपण हा प्रश्न सोडूयात राज्यसेवेला आलेला. काय म्हणलं या ठिकाणी 15W आहे. आता हे काय 15W म्हणजे काय आहे, वजाबाकी, वजा 12T, टी म्हणजे काय आहे, बेरीज, अधिक 12T झालं 8R, 8R, आर म्हणजे भागाकार, आणि शेवटला 8R नंतर 2B, 2B म्हणजे गुणाकार, आणि शेवटला 6. नंबर माझा बरोबर आहे का, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, काही उरलं नाही. बॉडमास नियम वापरा, हा भागाकार आधी सोडवणं, नंतर लगेच गुणाकार जोडून, म्हणजे 8/2, बेचोक 8 गुणिले 6 म्हणजे 6 चोक 24. त्याच्या आधीच आहे तसं मांडा, 12 15 वजा 12 हे असं आलं. 15तून 12 गेले 3 अधिक 24 27, काय नाही. पर्याय नंबर 3. जर कंबाईनला, जर राज्यसेवेच्या सी सेटला हा TCS पॅटर्न जसं तसा दिसायला लागला आपल्याला, तर कंबाईनला ऑप्शन सकट दिसला तर नवल वाटायला नको, दिसलाय पण इथून मागं. त्यामुळं सी सेटला तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असेल तर नक्की TCSची आपली स्मार्ट दृष्टिकोन बॅच जॉईन करा. हा TCSचा आलेला प्रश्न आहे खाली दुसरा, हा सोडून बघा एकदा, हा पण सोडून दाखवू आपण. 70D, डी म्हणजे काय, भागिले, नंतर 2S, 2S, S म्हणजे वजा 4P, P म्हणजे गुणाकार 5A, ए म्हणजे अधिक 6. याच्यात काय आधी सोडायचं, भागाकार एक आधी सोडवला जाणार, गुणाकार एक, बॉडमास किंवा कंचे भागू बेव. 70/2 35 वजा 5 चोक 20 अधिक 6, 35मधून 20 गेले, 15 अधिक 6, 15 आणि 6 21, पर्याय नंबर 1. ठीक आहे, पाहिल्याबद्दल थँक्स. परत तुम्हाला कंबाईनचा स्कोर जास्तीत जास्त बूस्ट करायचा असेल तर 2023पासून नवीन पॅटर्न बदलतो. हे मार्केटमध्ये कोण सांगते का नाही माहीत नाही मला, पण विश्वास ठेवा आणि TCSचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवायला चालू करा. हवं तर आपली स्मार्ट दृष्टिकोन बॅच नक्की जॉईन करा. थँक्स.